राधिकाताई विठुरायांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्या खूप मनापासून त्यांची सेवा करायच्या. आणि आज निर्जला एकादशी होती, म्हणून राधिकाताई सकाळी लवकर उठल्या. त्यांच्या विठुरायांचा पूजापाठ केला आणि आज त्यांनी मनात ठरवलं, आज त्या काहीही न खाता पिता पूर्ण दिवस निरंकार उपवास करणार आहे. राधिकाताईंचा आज निर्जळी उपवास होता, पण त्यांच्या सुनबाईला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. एकादशीच्या दिवशी राधिकाताईंच्या सुनबाईने घरात खूप मोठी पार्टी ठेवली होती. राधिकाताईंना हे पटत नव्हतं, तरीही सुनेसाठी त्या सर्व काही करत होत्या. तिच्या मैत्रिणी आनंदात पार्टी एन्जॉय करत होत्या. इकडे राधिकाताईंना निर्जळी उपवास असल्यामुळे खूप भूक लागली होती, पण तरीही त्या सुनबाईच्या मैत्रिणींना नाश्ता आणि जेवण वाढायचं काम करत होत्या. आणि असं करत असतानाच अचानक त्यांच्या हातातून खीर खाली सांडली. त्यावेळेस नयनाची एक मैत्रीण त्यांना म्हणाली, अगं हे म्हातारे, डोळ्यावर एवढा मोठा चष्मा असताना देखील तुला दिसत नाही का? या फरशीवर तू किती खीर सांडली आहेस? आणि हे काय, तुझी आई साफ करणार आहे का आता? यावरून आता माझा पाय घसरला असता. अगं नयना, ही कसली अशी पार्टी ठेवली आहेस गं तू? इथे कसलेच अरेंजमेंट नाही. नयनाची मैत्रीण असे बोलताच नयनाला खूप राग आला. ती तिच्या सासूला म्हणाली, अहो आई, तुम्ही आता माझे तोंड काय पाहत उभे आहात? पटकन हे सर्व साफ करा. नयनाची सासू राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, हे मी साफ करणार नाही तर आणखी कोण करणार आहे? हे बघा, माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. द्या ते ताट इकडे आणि आधी ते सर्व स्वच्छ करा. तुम्हाला दिसत नाही का, सर्व पाहुणे अजूनही इथेच आहेत आणि त्यांची देखरेख करायची सोडून तुम्ही स्वतः जेवत बसणार आहात का? हे कसले असे संस्कार आहेत तुमचे? तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, तुला तर ठाऊक आहे ना, कालपासून माझा निर्जळी उपवास आहे आणि हा उपवास मी तुम्ही सर्वजण सुखी राहावेत यासाठीच करत आहे. हे बघ, आता मला भूक सहन होत नाही आणि उपवास सोडण्याची वेळही झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की सासूबाईंचे बोलणे मध्येच थांबवत नयना म्हणाली, हे बघा, तुम्ही नंतर जेवण करा. आई, जा आधी बाहेर जाऊन पाहुण्यांना काही कमी जास्त हवे नको ते बघा. हो, त्याआधी सांडलेली खीर पहिली साफ करा. राधिकाताईंनी स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले होते, पण सुनबाईने त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतले. राधिकाताईंनी आधी फरशीवर सांडलेली खीर साफ केली, त्यानंतर त्या बाहेर गेल्या. राधिकाताई कधी जेवणाचे ताट घेऊन पाहुण्यांच्या मागे पुढे करत होत्या, तर कधी पाण्याचा ट्रे घेऊन आत जात येत होत्या. त्यांना आज आपल्या पतीची, मधुकररावांची खूप आठवण येत होती. अचानक त्यांचे डोळे पाण्याने भरले. मधुकररावांनी आपल्या पत्नीला कोणापुढे कधीही झुकू दिलं नव्हतं. ते स्वतःपेक्षा आपल्या पत्नीला जास्त मान सन्मान द्यायचे. राधिकाताईंकडे ना मोबाईल फोन होता, ना कोणते संपर्क करण्याचे साधन होते, ज्यामुळे त्या आपल्या पतीला आपले दुःख सांगू शकल्या असत्या. आणि या अशा विचारात असतानाच राधिकाताईंच्या कानावर आवाज आला, अरे यार, ही कसली बोरिंग पार्टी आहे. चला, आपण इथून निघून जाऊयात. इथे आमची मुले बोर होत आहेत, असं नयनाची एक मैत्रीण म्हणाली. तेव्हा नयना तिच्या सासूला म्हणाली, आई, तुम्हाला सांगितले होते ना मी काल की मुलांच्या मनोरंजनासाठी बाहेरून कोणते तरी जोकर किंवा एंटरटेनरची व्यवस्था करा म्हणून. राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, मला खूप कामं होती, त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं. त्यावर नयना रागाने म्हणाली, मग आता या मुलांचे मनोरंजन कोण करेल? तुम्ही असे करा, मी सकाळी तुमच्याकडे माझा जो एक ड्रेस घडी घालायला दिला होता ना, तो घालून लहान मुलांना एंटरटेन करा. हे बघा, या पार्टीतून कोणी निराश होऊन जायला नाही पाहिजे. राधिकाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी कसा घालू शकते तो ड्रेस? त्यापेक्षा तू आणखी एखादं दुसरं काम सांग, मी ते करेल. सुनबाईला आता राग आला. ती म्हणाली, असे करू नका. हे बघा, मुलांचे मनोरंजन तर तुम्हालाच करावे लागेल, नाहीतर मी असे समजेल की तुमच्या मुलावर प्रेमच नाही. मग काय, राधिकाताई काहीच बोलल्या नाही आणि त्यांनी गुपचूप ड्रेस घातला, डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि बाहेर जाऊन मुलांबरोबर लहान मूल होऊन त्यांच्याबरोबर त्या खेळू लागल्या. कधी त्या मुलांना मदारीसारखा नाच करून दाखवायच्या, तर कधी मोराप्रमाणे नाचून मुलांना खुश करायच्या. पण जेव्हा राधिकाताईंची नजर पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गेली, जे त्यांच्यावर हसत होते, एवढेच काय तर त्यांचा मुलगा आणि सूनसुद्धा आपल्या आईकडे पाहून हसत होते आणि यामुळे राधिकाताईंना खूप अपमानास्पद वाटू लागले. त्यांचा अपमान झाला असे त्यांना वाटू लागले.
राधिकाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने सर्व लोकही तिथून निघून गेले. पण एवढा अपमान सहन केल्यानंतर राधिकाताईंची भूक मरून गेली होती. निर्जळी उपवास असूनसुद्धा त्या फक्त एक ग्लासभर पाणी पिऊन खोलीत जाऊन अंथरुणावर पडल्या. कालपासून असलेल्या निर्जळी उपवासामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. असेच दिवस सरत होते. एके दिवशी राधिकाताई बाजारातून घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि त्यांचे सामान घराबाहेर अंगणामध्ये ठेवले होते. हे सर्व पाहून राधिकाताई खूप घाबरल्या. त्यांनी घाबरून त्यांच्या एका शेजाऱ्याला विचारले, ताई, माझा मुलगा आणि सून कुठे गेले आहेत? तुम्हाला ठाऊक आहे का? जाताना तुम्हाला काही सांगून गेले आहेत का? तुम्हाला काही ठाऊक आहे का? मला सांगा. तेव्हा ते शेजारी म्हणाले, नाही राधिकाताई, आम्हाला माहिती नाही. पण हो, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान घेऊन बाहेर गेले. हे ऐकून राधिकाताईंना धक्का बसला. त्यांच्या हातातून सामानाची पिशवी सुटून खाली पडली आणि एक एक करून सर्व सामान पूर्ण अंगणात पसरले. त्या मनात म्हणाल्या, आता मी कुठे जाऊ, काय करू? हा विचार करून त्यांची अवस्था खराब झाली होती. साधारण 1 तास त्या तिथेच पुतळ्याप्रमाणे दरवाजात बसून होत्या. या अनोळखी शहरामध्ये लोक एकमेकांची मदत करणं तर दूर, ते एकमेकांशी बोलतही नाही. तर मग इथे राधिकाताई कोणाकडे मदत मागणार होती? कोणाची मदत घेणार होत्या त्या? त्यांच्याजवळ आपल्या पतीकडे गावी जाण्याचे पैसे देखील नव्हते. पण हळूहळू राधिकाताईंनी खूप हिमतीने स्वतःला सांभाळले, सावरले आणि तिथेच 1-2 घरांमध्ये काम करून त्या आपला पोट भरायच्या आणि रात्री घराबाहेर अंगणामध्ये जमिनीवर झोपायच्या. असेच करत त्यांचे दिवस सरत होते. जवळजवळ 1 महिना झाला होता. पण त्यांचा मुलगा आणि सून काही परत आलेच नाही. मुलाने केलेला विश्वासघात आणि नवऱ्यापासून लांब असल्यामुळे त्या आता हळूहळू आजारी पडायला लागल्या होत्या. त्यांची एके दिवशी अशी अवस्था झाली की त्यांना जागचं उठताही येत नव्हतं. 2 दिवस त्या कामावर गेल्या नव्हत्या. असेच एके दिवशी घरासमोर जाणाऱ्या एका भल्या माणसाने त्यांना अशा अवस्थेत पाहिलं. तेव्हा त्यांनी राधिकाताईंना एका जवळच्या वृद्धाश्रमात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, काळजी घेण्यात आली आणि त्यामुळे हळूहळू त्यांची तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि मग काही दिवसात त्या पुन्हा ठीक झाल्या. एके दिवशी मधुकरराव आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात पोचले. तेव्हा त्यांचं लक्ष बेंचवर एका कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे गेले आणि तिला पाहून मधुकररावांना जबरदस्त धक्का बसला. ते लगेचच त्या स्त्रीकडे गेले नाही. आधी मधुकररावांनी तिथल्या एका मॅनेजरला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माहिती नाही कोण आहे, पण हो, त्या सांगत होत्या की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एकटीला सोडून न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. आता 15 दिवसापूर्वीच एका माणसाने त्यांना बेशुद्ध अवस्थेत इथे आणून सोडलं होतं. जेव्हा पाहावं तेव्हा त्या बिचाऱ्या आपल्या पतीच्या आठवणीत रडत असतात. हे सर्व काही ऐकून मधुकररावांच्या डोळ्यात अश्रू आले आणि तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, काय झालं? तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला ओळखता का? मधुकरराव म्हणाले, हो मॅनेजर साहेब, आमचं एकमेकांसोबत जन्मजन्मीचं नातं आहे. ती स्त्री माझी बायको राधिका आहे. त्यांचं बोलणं ऐकून मॅनेजरसुद्धा थक्क झाला. मधुकरराव राधिकाताईंच्या जवळ गेले आणि आपल्या पतीला समोर पाहून राधिकाताई रडायला लागल्या. तेव्हा मधुकररावही आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून रडायला लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत मधुकरराव म्हणाले, राधिका, असं कसं झालं? तू तर पुण्याला गेली होतीस ना, मग इथे कशी पोचलीस? राधिकाताई फक्त रडत होत्या आणि मागच्या काही महिन्यात त्यांच्यासोबत जे काही झालं ते जसेच्या तसं त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागलं. राधिकाताई अधूनमधून खोकत होत्या. तेव्हा त्यांचे पती म्हणाले, राधिका, तुझा खोकला तर ठीक झाला नाही. मला तर भीती वाटते, ह्या खोकल्यामुळे उगाच काहीतरी कमी जास्त झाले तर काय करायचं? मला तर असे वाटते आपण इथून बाहेर गेल्यानंतर एका चांगल्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे तुला. राधिकाताई म्हणाल्या, मला उपचार घ्यायचा नाही. खरं तर मी तुमच्यामुळेच इकडे पुण्यात आली आणि खूप मोठी चूक केली. त्यांना आठवायला लागलं. एके दिवशी मधुकरराव राधिकाताईंना म्हणाले, अगं राधिका, तू पुण्याला जायला का नको म्हणत आहेस? आपला मुलगा अमित तर तिथेच राहतो. तिथे राहून तुझ्या खोकल्यावर उपचार करता येतील. खरं तर आपल्या मुलाने तुला स्वतः तिकडे घेऊन गेलं पाहिजे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण आपल्या मुलाला आपल्याला होणारा त्रास सांगू शकत नाही. ही कसली विडंबना आहे. पण मुले आपली प्रत्येक लहान मोठी मागणी आईवडिलांना मोकळेपणाने सांगतात. यावर राधिकाताई म्हणाल्या,
तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. आणि तुम्हाला इथे गावी एकट्याला सोडून मी पुण्याला कशी जाऊ शकते? अजून तुमच्या नोकरीचे 8-9 महिने शिल्लक आहेत आणि मग तिकडे सून आणि मुलगा दोघेसुद्धा नोकरी करतात. मी तिकडे गेल्यावर दिवसभर एकटी बसून राहू का? तसे सुनबाईसोबत तर मी 4 दिवसही राहिलेले नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना, अमितला त्याच्या मर्जीने लग्न करायचे होते. त्याच्यासाठी तो आपल्याला किती मागे लागला होता. म्हणत होता की ती शिकलेली नोकरी करणारी मुलगी आहे. तेव्हा फक्त त्याच्या आनंदासाठी आपण लग्नाला हो म्हणालो आणि त्याने लगेच लग्न केले आणि दुसऱ्याच दिवशी बायकोला घेऊनही गेला. कुणास ठाऊक आता तिचा स्वभाव कसा असेल. तेव्हा मधुकरराव म्हणाले, अगं तुला आपल्या मुलाच्या घरी जायचं आहे आणि आपला मुलगा जर चांगला असेल तर मग सून कशी असो तिचा कसलाच त्रास होणार नाही बघ. हे दोघांचे बोलणे चालू असताना अचानक त्यांचा मुलगा अमितचा फोन आला. तर मधुकररावांनी त्याला आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा मी कधी तुम्हाला इथे यायला मनाई केली आहे का? अहो मी तर तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही दोघे इथे पुण्याला माझ्याकडे कायमचे राहायला या. आपण आईला एका चांगल्या दवाखान्यात दाखवू. पण मग तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. मी काय करू? पण लोक तर असा विचार करतील, एकुलता एक मुलगा आईवडिलांकडे लक्ष देत नाही. हे बघा बाबा, मी तुमचं समजू शकतो. तुम्हाला अजून 5-6 महिने आहेत सेवानिवृत्त व्हायला. आणि एक सांगू का बाबा, आई पत्नीचे कर्तव्य तर खूप चांगले निभावत आहे. मग आई सासू होण्याचे कर्तव्यसुद्धा तिने निभावले पाहिजे की नाही? अहो ती इथे आली तर नयनाला देखील तिच्याकडून काहीतरी शिकता येईल. तेव्हा मधुकरराव म्हणाले, मी तुझ्या आईला समजावतो. शेवटी मधुकररावांनी राधिकाताईंना खूप समजावले आणि त्यांना आपल्या मुलाकडे शहरात पाठवले. तिकडे गेल्यानंतर अमितने आईला डॉक्टरांकडे दाखवले आणि औषध घेऊन अमित म्हणाला, आई तुला इथे स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. कारण नोकरीमुळे ना माझ्याकडे वेळ आहे ना नयनाकडे. खरं तर या गोष्टीची मला खूप वाईट वाटते, पण आम्ही काहीच करू शकत नाही. आई आता तू आली आहेस तर हे भाड्याचे घर देखील घराप्रमाणे वाटत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे घर घेणे हे माझं स्वप्न आहे. पण घराच्या किमती पाहिल्यावर असं वाटतं की माझं घर घेण्याचं स्वप्नच राहील. तेव्हा आई म्हणाली, असं का म्हणतोस अमित? होतील तुझी पण स्वप्न पूर्ण. देव करो तुझी सर्व स्वप्न पूर्ण हो. आणि बाळा तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित राहील. जसे दिवस सरत होते तसे राधिकाताईंना मधुकररावांची काळजी वाटत होती की ते आपल्या बायकोच्या आनंदासाठी हा विरहसुद्धा सहन करण्यास तयार होते. नयना घरात काही काम करत नव्हती, पण सासूला गोड बोलून तिचे कौतुक करून ती राधिकाताईंना फूस लावून घरातील सर्व कामं करून घ्यायची. मोलकरणीसारखी त्यांना असे वाटत होते की सून आपली खूप चांगली आहे. एके दिवशी नयना म्हणाली, आई आम्ही आजपर्यंत एकदाही आमच्या मैत्रिणींना घरी बोलावलं नाही. काय करणार, भाड्याचं घर आहे. पण नेहमी दुसऱ्यांच्या घरी पार्टीला जातो आम्ही. पण तुम्ही आला आहात तर आम्ही असा विचार करत आहोत, एक छोटीशी पार्टी ठेवावी, सर्वांना बोलवावं आणि त्या सर्वांना तुमची भेट करून द्यावी. याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. तेव्हा राधिकाताई हसत म्हणाल्या, अगं नाही सुनबाई, मीही पूर्ण दिवस घरात एकटीच बसलेले असते. जर घरामध्ये छोटासा कार्यक्रम झाला तर बरंच आहे की. सून म्हणाली, पण आई हा सुद्धा विचार करायला हवा की पार्टीला 15-20 माणसे येतील. तर मग एवढ्या लोकांचे जेवण बनवणे किती अवघड काम आहे. आणि हॉटेलमधून जेवण मागवायचे म्हणजे खूप पैसे खर्च होतील. त्यापेक्षा जाऊ द्या ना, पण नकोच पार्टी करायला. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, अगं सुनबाई असं का म्हणतेस? हे बघ, मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा घराची परिस्थिती बेताची होती. तेव्हा मी मेस चालवायची, त्यामुळे रोज कमीत कमी 15-20 माणसांचे जेवण एकटी बनवायची. पण जेव्हा तुझे सासरे नोकरीला लागले तेव्हा मी मेसचे काम बंद केले. अगं आजही तू मला स्वयंपाकात थोडी मदत केली तर मी आत्तासुद्धा एवढ्या लोकांचे जेवण आरामात बनवू शकते. तू बोलावून घे तुझ्या मैत्रिणींना. सासूचं बोलणं ऐकून सून हसायला लागली आणि राधिकाताई नेहमीप्रमाणे त्यांची कामे करू लागल्या. नयनाने अमितला सर्व काही सांगितले. तेव्हा अमित म्हणाला, नयना तुझं खरं आहे, पण असं होऊ नये की आईची तब्येत बिघडेल आणि तुझे काही पैसे वाचवण्याच्या नादात मला हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च करावा लागेल. मग तेव्हा आपले जास्त पैसे जातील. नयना म्हणाली, अरे काही नाही होणार. आणि तसे आपण त्यांना लगेच कुठे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत. तसं तर तुझ्या आईला काही होणार नाही. आणि जर काही झाले तर मी आईला मेडिकलमधून औषधं आणून देईल. 2 दिवसानंतर सुट्टीचा दिवस होता.
साधारण 20 लोक पार्टीला येणार होते. राधिकाताई आज पहाटे 5 वाजल्यापासून स्वयंपाकघरात काम करत होत्या आणि नैना मात्र निवांत आरामात झोपली होती. जेव्हा स्वयंपाकघरातून भांडे पडल्याचा आवाज आला तेव्हा अमित येऊन म्हणाला, आई, अगं काय गोंधळ लावला आहेस एवढ्या पहाटे? अगं नैना झोपली आहे. एक दिवस तिला बिचारीला सुट्टी मिळते आणि तू बरोबर सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काहीतरी खिटपीट करत असतेस. आणि जर तुझ्याकडून हे जेवण बनवायचं काम होणार नसेल तर तू स्वयंपाकाला हो म्हणालीस कशाला? आई, राधिकाताई म्हणाल्या, बाळा माफ कर, हे भांडं चुकून माझ्या हातातून पडलं, पण आता असं होणार नाही. जा तू जाऊन झोप. असे म्हणताच अमित त्याच्या खोलीत गेला. पण राधिकाताई विचार करायला लागल्या की सून तर मला स्वयंपाकात मदत करेल म्हणून स्वयंपाक करण्यासाठी मी तयार झाली होती. पण माझी सून तर निवांत झोपली आहे. ती मला कधी मदत करायला येणार? मला ठाऊक होतं की ती सर्व कामं माझ्या एकटीवरच टाकेल. बरोबर बोलतात अमितचे बाबा. मीही बोलण्याआधी विचार करत नाही. संध्याकाळपर्यंत राधिकाताईंचा सर्व स्वयंपाक तयार होता आणि बनवलेले सर्व पदार्थ त्यांनी टेबलवर आणून ठेवले होते. पण या वयात एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. सर्व काम आटपल्यानंतर राधिकाताईने त्यांच्या खोलीत जाऊन आराम करण्याचा विचार केला. पण हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले. सर्वजण जेवण करत होते. अचानक टेबलवरचं पाणी संपलं. नैना राधिकाताईंना खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आई, हे काय? तुमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे का? पाहुणे आल्यावर फक्त त्यांच्यासमोर जेवण आणून ठेवा आणि जाऊन झोपा. तिकडे ठेवलेलं पाणी संपलं आहे, ते कोण बघणार? आई, तुम्ही मदत करणार होता ना, आणि तुम्ही मात्र इथे निवांत झोपलेले आहात. त्यांना 2 पाण्याच्या बाटल्या आणून द्या. सुनेला राधिकाताई काय बोलणार त्याआधीच नैना तिथून निघून गेली. राधिकाताईने गुपचूप पाण्याच्या बॉटल आणून टेबलवर ठेवल्या. तेवढ्यात नैनाची एक मैत्रीण म्हणाली, अगं म्हातारे, जमिनीवर थोडीशी खीर सांडली आहे, तुला दिसत नाही का? ती आधी साफ कर. नाहीतर मी जर पाहिले नसते तर माझा पाय घसरून मी पडले असते. राधिकाताईने सुनेकडे पाहिले तेव्हा नैना म्हणाली, माझे तोंड काय बघत आहात? आधी हे साफ करून टाका. राधिकाताई फरशी साफ करायला लागल्या तेव्हा नैनाची तीच मैत्रीण म्हणाली, नैना, तुझी कामवाली जेवणसुद्धा चांगले बनवते. तिला आमच्या घरीसुद्धा जेवण बनवायला पाठव. मी दुप्पट पैसे देईल तिला. तेव्हा नैना म्हणाली, अगं आजकाल कामवाली ठेवून घेणं सोपं नाही. यांचे सर्व काही पाहावं लागतं. आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे न्या, पुन्हा औषधांचा वरून खर्च. या लोकांना भरपेट जेवण द्यावं लागतं. पण जर तुला कधी गरज लागली तर मी हिला तुझ्या घरी पाठवून देईल. राधिकाताईंनी हे सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. त्या खोलीत जाऊन रडायला लागल्या. त्यांना त्यांच्या पतीचे बोलणं आठवायला लागलं. ते म्हणाले, राधिका, तू कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवते. त्यांना मधुकररावांशी खूप काही बोलायचं होतं, पण त्यांच्याकडे फोन नसल्याने राधिकाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी बोलू शकत नव्हत्या. साधारण 12-1 वाजता सर्व पाहुणे निघून गेले. रात्री उशिराने अमित आईच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाला, अगं आई, तू जेवण केलं आहेस की नाही? उपाशी राहिलीस तर आजारी पडशील. तुझा निर्जळी उपवास होता ना? आणि आई, अगं आज तू बनवलेल्या जेवणाचं सर्व लोक खूप कौतुक करत होते. आईने मुलाकडे पाहिलं आणि मान खाली घातली. मग तो म्हणाला, आई जा बरं जेवून घे, खूप अन्न शिल्लक आहे, पटकन जेवण करून घे. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, नाही बाळा, मला भूकच नाही. तेवढ्यात नैना आली आणि म्हणाली, आई, माझ्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. त्यांना चेष्टा मस्करी करण्याची सवयच आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या आणि किचनसुद्धा आवरायचं आहे, मी तुम्हाला मदत करते. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, माझी तब्येत ठीक नाही. उद्या सकाळी आपण दोघी मिळून सर्व काही आवरूया. नैना म्हणाली, आई, उद्या सोमवार आहे. तुम्ही आरामात घरामध्ये निवांतपणे बसून राहाल, पण मला उद्या ऑफिसला जायचं आहे. त्यामुळे आजच हे सर्व काम संपून टाकायला हवं. एवढं बोलून नैना कपडे बदलण्यासाठी निघून गेली. ती परत खाली आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत राधिकाताई काम करत होत्या. सर्व कामं संपल्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्या. इकडे अमित नैनाला म्हणाला, नैना, अगं आई थकली असेल. जर असे चालत राहिले तर आईची तब्येत खराब होईल. मग जो विचार करून आपण आईला इकडे घेऊन आलो आहोत ते कधीच होणार नाही. आपलं सर्व प्लॅनिंग फ्लॉप होतील. सकाळी जेव्हा राधिकाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायाजवळ बसून नैना सासूच्या पायाला तेल लावून मसाज करत होती. राधिकाताई तिला पाहून उठून बसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, हे काय करत आहे सुनबाई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? नैना आपले अश्रू पुसत म्हणाली, आई, मला माफ करा.
काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काल रात्री अमित मला खूप रागवला. तो म्हणाला की तू माझ्या आईकडून किती काम करून घेतीस. किटी पार्टीचे सगळे अरेंजमेंट आईने केली. तिला किती त्रास झाला असेल. मी तिला इथे आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आई, आजपासून मी काही आता कामावर जाणार नाही. मी फक्त तुमची सेवा करणार आहे. जास्तीत जास्त काय होईल, सर्व घराचा भार अमितवर पडेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असे बोलल्यानंतर राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्याबद्दल एवढा विचार करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. आपल्या मुलांची कामे करायला आईला काहीही त्रास होत नाही. फक्त मुलांनी आईशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि थोडीशी इज्जत दिली पाहिजे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे एका आईला आणि वडिलांना. त्या दिवशी तर राधिकाताई सुनेवर एवढ्या खुश झाल्या की काल झालेला त्रास त्या पूर्णपणे विसरल्याच. असेच दिवस सरत होते. एके दिवशी संध्याकाळी अमित ऑफिसवरून आल्यानंतर नाराज होऊन राधिकाताईंजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई, आणखी किती दिवस आपण या भाड्याच्या घरात राहणार आहोत. अगं विचार कर, 30-35 हजार रुपये भाडं द्यावं लागतं. त्याचबरोबर किराणा सामान, लाईट बिल वेगळंच. मला काही समजत नाही. खूप पैसे खर्च होतात. कधी कधी असं वाटतं की माझं आयुष्य असंच बिल भरण्यातच जाणार आहे. आपलं स्वतःचं घर होणार आहे की नाही कळत नाही. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, बाळा, तुझ्या बाबाने गावाकडे एवढं मोठं घर बांधलं आहे. अमित म्हणाला, अगं आई, काय उपयोग आई त्या गावाकडच्या मोठ्या घराचा. उद्या माझी मुले झाली तर मग मी काय त्यांना खेड्या गावातल्या शाळेत घालणार आहे का. मी शहराबद्दल बोलतो आहे आणि तू वेगळीच बोलते. इथे घर घेतले तर आपण सर्वजण एकत्र राहू. बाबा देखील इकडेच येऊन राहू देत. तुम्ही दोघे माझ्या नजरेसमोर असाल तर मला काहीच काळजी वाटणार नाही. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, तुझं सर्व बरोबर आहे, पण मला सांग, तू घर कसे घेशील. तेवढ्यात अमित पटकन म्हणाला, आई, थोडेसे लोन मी बँकेतून काढेल आणि बाकीची रक्कम मी बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशातून घेतली तर मग आपल्याला फ्लॅट खरेदी करण्यास सोपं होऊन जाईल. राधिकाताईंना मुलाच्या बोलण्याची भुरळ पडली आणि त्यांनी अमितच्या मोबाईलवरून आपल्या पतीला फोन लावला. त्या म्हणाल्या की अमितला घर घेण्यासाठी पैशांची थोडी मदत करा. त्याची खूप इच्छा आहे इथे पुण्यात घर घेण्याची आणि अमित आपलाही विचार करत आहे. पण मधुकररावांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलाचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नामध्ये आधीच खूप लोन घेतले आहे. त्याचे पैसे देणे बाकी आहे आणि रिटायरमेंटच्या पैशाचं बोलत असशील तर मी अजून रिटायर्ड झालेलो नाही. तेव्हा अमितने आईकडून फोन घेतला आणि म्हणाला, मग बाबा, तुम्ही आपली गावाकडची जमीन विकून पैसे द्या ना. बाबाने जमीन विकण्यास नकार दिला. पण राधिकाताई म्हणाल्या, मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. तेव्हा आता माझी अमितला घर घेण्यास पैसे देण्याची खूप इच्छा पूर्ण करा. तेव्हा मधुकररावांनी पत्नीचा मान राखून 20 लाख रुपयांची सोय केली आणि बाकीची रक्कम गावाकडची जमीन विकून दिली. अमितने बाबांना सांगितले की त्याने घर खरेदी केले आहे. हे घर आईच्या नावावर करणार आहे. म्हणून एके दिवशी त्याने राधिकाताईंना तयार करून रजिस्ट्री कोर्टमध्ये घेऊन गेला. तिथे राधिकाताईंना आणि नयनालाही कोर्टात आणले होते. त्या कागदपत्रावर नयनाचे नाव आणि फोटो पाहून राधिकाताईंना काही समजेनासे झाले. पण त्यांचा मुलावर खूप विश्वास होता. त्यामुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचे पती गावाकडे होते. जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी ते नोकरी करत होते. त्यामुळे अमितकडे पुण्यास येण्यास त्यांना जमत नव्हते. राधिकाताई पुण्यात त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या. त्या आपल्या पतीला काही सांगू शकत नव्हत्या की अखेर हे सर्व काय चालले आहे. 1 महिन्यानंतर जेव्हा अमित आपल्या आईला आणि बायकोला घेऊन फ्लॅटवर पोचला तेव्हा राधिकाताईंना आश्चर्य वाटले की मुलाने सांगितले होते की 2 BHK घर घ्यायचं आहे आणि हे घर नवीन नाही तर सेकंड हँड आहे. तेवढ्यात नैना आपल्या सासूला म्हणाली, आई, खाली जी एक खोली आहे ती तुमची आहे. तुम्हाला सारखं पायऱ्या चढून उतरून त्रास होईल. त्यासाठी तुम्ही खालीच राहा. त्यानंतर राधिकाताईंना काही दिवसांनी माहीत झालं हे घर खरेदी करण्यासाठी फक्त 25 लाख रुपये गेले आहेत. याचा अर्थ असा की मोठे घर खरेदी करायचे म्हणून अमितने आईवडिलांकडून जास्त पैसे घेतले आणि बाकीचे सर्व पैसे त्याने लुबाडले आणि घराचे सर्व कागदपत्रेसुद्धा सुनेच्या नावावर केले, आईच्या नावावर करायच्या नावाखाली. राधिकाताईंना समजायला उशीर लागला नाही की त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना फसवलं आहे. ते त्यांना इथे उपचारासाठी नाही तर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी बोलावले गेले होते. काही दिवसानंतर त्यांनी सुनबाईला त्या गावी जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा नयनाला आनंद झाला. ती म्हणाली, जशी तुमची इच्छा आहे. तुम्ही म्हाताऱ्या झाला आहात, मग असे किती दिवस राहिले आहेत तुमचे. मला असं वाटतं तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहता कामा नाही.
तेव्हा तिने आनंदाने त्यांना जायला हो म्हणाली, कारण आता तिचे सर्व काही भागले होते. 2 BHK फ्लॅटचं काम झालं होतं. आता राधिकाताई आठवणीतून बाहेर आल्या. वृद्धाश्रमातून घरी गेल्यानंतर राधिकाताईंनी मधुकररावांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. मधुकरराव म्हणाले, तुझ्यासोबत एवढं काही झालं यावर माझा विश्वासच बसत नाही. आपला मुलगा असं काही करू शकतो? एक वेळेस सून तुझ्याशी जे काही वागेल ते मी समजून घेतले असते, पण आपला मुलगाही तिला सामील होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आता राधिकाताई आपल्या पतीसोबत गावाकडे राहायला आल्या, पण त्यांच्या मुलाने त्यांची जी फसवणूक केली होती त्यामुळे ते दोघे हातून तुटून गेले. एके दिवशी राधिकाताई आणि मधुकरराव पुण्याला गेले. तेव्हा समोर आईवडिलांना पाहून अमित घाबरला. त्याला असे वाटले होते की आपण घर सोडून गेल्यावर आई एकटी पडेल, ही अनोळखी शहरात कुठेतरी हरवून जाईल. पण आज त्याची आई सही सलामत त्याच्यासमोर उभी होती. आईने अमितला विचारले की अमित, तू आमच्यासोबत अशी फसवणूक का केली? जर मुलगाच आईवडिलांना फसवायला लागला तर इतर लोकांवर कसा विश्वास ठेवायचा रे? तेव्हा अमितने नालायकाप्रमाणे उत्तर दिलं, अगं आई, जर नैनाने लोन घेतले असते तर पुढे जाऊन आम्ही यापेक्षा मोठे घर घेण्यासाठी लोन कसे काढू शकलो असतो? आणि दुसरं म्हणजे तिच्या नावावर घर खरेदी केले म्हणून एवढं काय झालं? आणि तसे तुम्ही दोघे मेल्यानंतर सर्व काही आमचेच तर होणार आहे. मुलाचं असं विचित्र बोलणे ऐकून दोघे पती पत्नी अतिशय दुःखी झाले. राधिकाताई म्हणाल्या, एका आईला दुःखी करून या जगात कोणीही सुखी राहू शकत नाही. मग तू आरामात कसा राहशील? तुझ्या बायकोने मला किती खोटी वागणूक दिली, पण तरी मी काही बोलले नाही. पण आज जेव्हा तू माझी फसवणूक केली त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार आहे. एक लक्षात ठेव, एका आईची हाय कधीच घेऊ नये. असे बोलून ते दोघे परत आले. असेच दिवस जात होते. काही दिवसांनी सुनेची नोकरी सुटली आणि मुलाचा बिझनेससुद्धा घाट्यात जाऊ लागला. तेव्हा त्यांच्यावर घर विकायची वेळ आली आणि त्यानंतर त्याला पूर्वीच्या भाड्याच्या घरामध्ये राहावे लागले. तेव्हा त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण आली आणि एके दिवशी तो गावी येऊन वडिलांना म्हणाला, बाबा, मी कर्जामध्ये पूर्ण बुडालो आहे. जर तुम्ही लोक मला काही मदत करू शकला तर खूप उपकार होतील माझ्यावर. तेव्हा राधिकाताईंनी त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. त्या म्हणाल्या, बाळा, जेव्हा दुधाने तोंड पोळते तेव्हा ताकही फुंकून प्यावे लागते. तू माझ्याबरोबर जी फसवणूक केलीस, तुझ्या बायकोने माझ्याबरोबर जे काही वागले ते मी कधीच विसरू शकत नाही. अरे, आम्ही मेल्यानंतर ही प्रॉपर्टी आमच्यासोबत घेऊन जाणार होतो का? एवढा उतावीळ का झाला होतास? अरे, हे सर्व काही तुझेच तर होणार होते. त्यामुळे तुला आईची फसवणूक करण्याची काय गरज होती? तुला दुसऱ्या कोणाची नाही तर माझीच हाय लागली आहे. मधुकरराव म्हणाले, अमित, तुझ्या लक्षात आहे, तू 6 महिन्यापूर्वी किती गोडगोड बोलून आपल्या आईला स्वप्न दाखवून तुझ्याकडे बोलावून घेतले, पण तू आणि तुझ्या बायकोने तुझ्या आईला किती वाईट वागणूक दिली. असो, मला त्या जुन्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचे नाही, पण तुला आता शेवटचं एवढंच बोलायचं आहे की पुन्हा इकडे कधीच येऊ नकोस. आम्हाला कधी फोनही करू नकोस. आणि हो, गावाकडचे बांधलेले घर आम्ही तुझ्या बहिणीच्या नावावर केले आहे आणि आजपासून तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. असं म्हणून मधुकररावांनी अमितला आणि त्याच्या बायकोला घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. अमित तिथेच दरवाजाला टेकून बसला होता. त्याला वाटलं होतं की आई दरवाजा उघडेल आणि त्यांना माफ करेल, पण बराच वेळ तो तिथेच बसला, पण आईने काही दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मनात जो एक आशेचा किरण होता तो सुद्धा मावळून गेला. नैना म्हणाली, हा आपल्या लालचीपणाचा परिणाम आहे. आपण पैशाचा एवढा मोह केला नसता तर आज आपली ही अशी अवस्था झाली नसती. कोणीतरी म्हटलेच आहे ना, पैशांचा, संपत्तीचा अतिमोह काहीच कामाचा नाही, तो आपल्याला भिकेलाच लावतो. राधिकाताई खिडकीत उभ्या होत्या. वाटेने जात असलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी पण खिडकी लावून घेतली. आज त्यांनी मुलावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिलं होतं. शेवटी नैना आणि अमित दोघे त्यांच्या कर्माची फळं भोगू लागले. म्हणतात ना मित्रांनो, आपण जर वाईट कर्म केलं तर ते फिरून परत आपल्या नशिबात येत असतं. अमित आणि नैनाच्या नशिबात ते आलं होतं आणि ते वाईट कर्म फेडण्यासाठी दुसरा जन्म घेण्याची आवश्यकता नसते. ते वाईट कर्म या जन्मातच फेडावे लागतात. तर मित्रांनो, आईवडिलांनी आपल्या मुलाबाबत घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.